हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण BMC भरतीमध्ये म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये कर विभागामध्ये निरीक्षक पदाची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्या संदर्भात मी सकाळीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आता या पदाची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची पात्रता काय असणार आहे, टायपिंग लागेल का, ME-CIT लागणार आहे का, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला BMC ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई-बुक विकत घ्या। याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या 4 विषयांची माहिती व्यवस्थित दिलेली आहे। आता निरीक्षक पदाचा अर्ज भरण्याची लिंक सुरू झालेली आहे आणि ती लिंक मी विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर दिलेली आहे। ते विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथे तुम्ही लिंक ओपन करू शकता। आता आपण पात्रतेसंदर्भात माहिती पाहूयात। तो उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावी ही पहिली पात्रता आहे। म्हणजे काय, कोणतीही पदवी चालेल। कोणती म्हणजे काय ते इथं स्पष्ट दिले, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा। उत्तीर्ण असावा असं दिले व टापियरवाले चालणार नाहीत। ज्यांची पदवी पूर्ण झालेली आहे, ही फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तोपर्यंत त्यांनाच अर्ज करता येणार आहे। आता याच्यामध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर कोणतीही पदवी चालेल। त्याच्या पुढे पहा, 10वीला मराठी हा विषय घेऊन 100 गुणांचा पेपर मराठीचा असला पाहिजे। म्हणजे 10वीला मराठी हा विषय पाहिजे आणि त्याचा 100 गुणांचा पेपर पाहिजे अशी एक पात्रता दिलेली आहे। त्याच्यानंतर उमेदवार DOEACC सोसायटीचे CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे ME-CIT किंवा GECTचे प्रमाणपत्र धारण करणारा असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरिता महाराष्ट्र शासन या संदर्भात वेळोवेळी संगणक हाताळणी किंवा वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा। तथापि नियुक्तीच्या वेळी उमेदवाराजवळ सदर प्रमाणपत्र नसल्यास नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सदर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल। म्हणजे आत्ता ME-CIT नसली तरी चालेल, तुम्ही आत्ता ME-CIT नसेल किंवा हे DOE हे कुठलं जे काही संगणक अर्हतेचं सर्टिफिकेट नसलं तरी अर्ज करता येणार आहे। पण जर तुमची निवड झाली सुदैवानं तर निवड झाल्याच्या तारखेपासून 2 वर्षाच्या आत तुम्हाला हा कोर्स पूर्ण करून सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक आहे। त्यानंतर अजून एक पात्रता दिलेली आहे पहा, की उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे म्हणजे टायपिंगचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र असावे। म्हणजे मराठीची स्पीडसुद्धा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिशची स्पीडसुद्धा 30 शब्द प्रति मिनिट याचं सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे। तर अशी ही पात्रता त्यांनी दिलेली आहे। आता आपण वयोमर्यादेसंदर्भात माहिती पाहूयात। तर वयोमर्यादेमध्ये पहा, अराखीव म्हणजे ओपन उमेदवाराचं कमीत कमी वय 18 वर्षे, जास्तीत जास्त 38। मागासवर्गीय याच्यामध्ये SC, ST, OBC कमीत कमी 18, जास्तीत जास्त 43। माजी सैनिक, सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्षे, कमाल वयोमर्यादा 45। माजी सैनिक दिव्यांग उमेदवार 18 ते 45, प्रकल्पग्रस्त उमेदवार 18 ते 45, भूकंपग्रस्त उमेदवार 18 ते 45। त्याच्यानंतर खेळाडू उमेदवार 18 ते 43, अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार उमेदवार 18 ते 55, अनाथ उमेदवार 18 ते 43, दिव्यांग उमेदवार 18 ते 45, स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाडले उमेदवार कमीत कमी 18, जास्तीत जास्त 45 असं त्यांनी वयोमर्यादा दिलेली आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला जी फी लागणार आहे त्या फीची सुद्धा माहिती पाहूयात आपण। तर अराखीव म्हणजे ओपनसाठी 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीय म्हणजे जे रिझर्वेशनमध्ये येतात त्यांच्यासाठी 900 रुपये फी आहे। अनाथ आरक्षणासाठी सुद्धा 900 रुपये फी आहे। तर अशा पद्धतीनं शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, फी याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि अर्ज करायचा असेल तर विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर अर्ज ज्या लिंकवरून करायचं आहे ती लिंक मी उपलब्ध करून दिलेली आहे। जर तुम्हाला BMC रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर
प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी 4 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस 200 रुपयाचं BMC ई बुक मोफत दिलेलं आहे आणि हे सर्व तुम्हाला फक्त 500 रुपयामध्ये मिळत आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.